आपण पाहतात रायगड जिल्ह्यातील निर्भीड निष्पक्ष बुलंद आवाज न्यूज रायगड स्वाभिमान। गोफण गावात घडले एकोप्याचे दर्शन। नवतरुण गोफण कबड्डी संघाने केले गोफण गावाला एकत्र। रोहा तालुक्यातील मौजे गोफण गावी रविवार दिनांक 28 जानेवारी रोजी सायंकाळी गोफण गावात भावीर असोसिएशनच्या मान्यतेने कबड्डीचे भव्य दिव्य असे सामने आयोजित करण्यात आले होते। या सामन्यासाठी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी निपक्षपाती उपस्थितीत नवा आदर्श दाखवून दिले। कित्येक वर्षानंतर एक गाव एक संघ असे गोफण गावातील नवतरुणांनी कबड्डीचे संघ आयोजित करून गोफण गावातील नागरिकांना एकत्रित केलेले पाहायला मिळाले। गावासाठी एकजूट ठेवण्यासाठी सर्वपक्षीय नेतृत्वाने पक्षविरहित या सामन्यात उपस्थिती दाखवल्याने उपस्थित खेळाडू प्रेक्षकांमध्ये कमालीचा आनंद व आश्चर्य व्यक्त केला जात आहे। जरी गोफण संघ पराजित झाला असला तरी देखील संघाने गावाच्या वतीने लोकांची मने जिंकली आहेत। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नवतरुण गोफण संघासोबत सर्वपक्षीय युवा नेते उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नवतरुण गोफण संघ तसेच सर्वपक्षीय लोकांनी उत्तमरित्या सहकार्य केले। तसेच भावीर असोसिएशनच्या सर्व सहकार्यांनी मदत केली। हे सामने कोणताही वादविवाद न करता यशस्वीरित्या पार पाडले असता गावात नवतरुण कबड्डी संघ गोफणचे नाव आज गाजत आहे। तरी या सामन्यात उत्कृष्ट पक्कड खारी संघाचा पवन खरिवले तर उत्कृष्ट चढाई विरजोली संघाचा पल्लवेश धुमाळ यांना मिळाले। निर्णायक सामन्यात तृतीय क्रमांक खारगाव संघ, द्वितीय क्रमांक विरजोली संघ तर या संपूर्ण सामन्यामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला खारी हा संघ। सामने सर्व गोफण गावाच्या आयोजनात यशस्वीरित्या पार पडले। तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व समालोचन मोहन गायकर यांनी केले। रायगड स्वाभिमानसाठी रोहन कडू, गोफण, रोहा। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज रायगड स्वाभिमान लाईव्ह चॅनेल आणि दाबा बेल आयकॉन।